निर्माल्य विसर्जनासाठी गेलेल्या 2 मुलींसह त्यांच्या काकूचा पैनगंगा नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। ही घटना यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील कवठे बाजार इथे घडली। प्रतीक्षा प्रवीण चौधरी वय 35, अक्षरा निलेश चौधरी वय 13 आणि आराध्या निलेश चौधरी वय 11 अशी मृतकांची नावे आहेत। अवैधरित्या उत्खननामुळे पैनगंगा नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहे। त्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने एका चिमुकलीचा तोल जाऊन ती त्यात पडली। त्यानंतर तिला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी गेली। दोन्ही चिमुकल्या बुडत असल्याचे पाहून काकूने मदतीसाठी धाव घेतली, मात्र त्या प्रयत्नात काकू देखील बुडाल्या। घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली, परंतु तोपर्यंत तिघेही खोल खड्ड्यात बुडल्या होत्या। कालांतराने तिघी बुडल्याची बाब नदी तीरावर असलेल्या इतरांच्या लक्षात आली। त्यांनी आरडाओरडा करून मदतीची याचना केली असता ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत तिघीही पाण्यात बुडल्या होत्या। अखेर तिघींचेही मृतदेह हाती लागले। या घटनेने गावात शोककळा पसरली आहे। अवैधरित्या उत्खननामुळे पैनगंगा नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहे। त्यातच बुडून 2 मुलींसह एका काकूचा मृत्यू झाला। तिघींचेही मृतदेह बाहेर काढून ग्रामस्थांनी शनिवारी रात्री तिथेच आंदोलन सुरू केले। अवैधरित्या उत्खननाला जबाबदार तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। तोपर्यंत मृतदेह उचलून देणार नाही असा पवित्राही त्यांनी घेतला आहे।